तर शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे सोमवार, तारीख आहे 22 जून. तर 22 जूनला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर सर्वात आधी आपण जर दिवसभराचं हवामान जर बघितलं तर दुपारनंतर 22 जूनला वातावरणामध्ये मोठा बदल होताना आपल्याला दिसत आहे. आपण जर दुपारी 3 नंतर जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण जर अहिल्यानगर परिसर बघितला, अहिल्यानगर, पाथर्डी, पैठण, शिरपूर, श्रीरामपूर, तर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. राहुरी, घोडेगाव, कुठं अहिल्यानगर परिसरामध्ये. त्याचबरोबर आपण जर पाथर्डी परिसर बघितला, शिरूर, कासार परिसर बघितला, पैठण परिसर बघितला, त्याचबरोबर गंगापूर, खिर्डी, वैजापूर हा जर परिसर बघितला तर या भागात देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, त्याचबरोबर कन्नड, चाळीसगाव या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर नांदगाव, मालेगाव, नामपूर, त्याचबरोबर सटाणा, चांदवड, मनमाड, निफाड, दिंडोरी, नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर घोटी, शहापूर, त्याचबरोबर आपण जर कुळगाव, बदलापूर, कर्जत, लोणावळा हा परिसर बघितला तर या भागात देखील पाऊस असणार आहे. नागठाणेमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. माणगाव, महाड, मंडणगड, खेड, चिपळूण, महाबळेश्वर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर संगमेश्वर, आपण जर संगमेश्वर परिसर जर बघितला या भागात देखील पाऊस असणार आहे. रत्नागिरी या भागात देखील पाऊस होणार आहे. जयगडमध्ये देखील पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर खाली जर कोल्हापूर परिसर बघितला तर कोल्हापूर परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. इचलकरंजी, सांगली, तासगाव, ईश्वरपूर, कराड, विटा, मायनी या भागात देखील पाऊस असणार आहे. सांगोल्यामध्ये देखील पाऊस आहे. पंढरपूर, अकलूज, त्याचबरोबर इंदापूर, कर्जत, करमाळा, त्याचबरोबर कात्रज, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, दौंड, केडगाव, बारामती या परिसरात देखील हलका मध्यम पाऊस होणार आहे. त्याचबरोबर जामखेड, पाटोदा, शिरूर, कासार, बीड, गेवराई, त्याचबरोबर माजलगाव, त्याचबरोबर आपण जर शेलू परिसर बघितला, परभणी या भागात देखील पाऊस आहे. अंबाजोगाईमध्ये हलका फुलका पाऊस या भागात देखील असणार आहे. त्याचबरोबर औसा, लातूर या भागात देखील पाऊस आहे. निलंगा या भागात देखील पाऊस आहे. आपण जर धाराशिव, तुळजापूर परिसर बघितला तर येथे 6च्या सुमारास आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. पण 7 वाजता जर आपण बघितलं तर धाराशिव, तुळजापूर, वैराग, बार्शी, तेर, सोलापूर, मोहोळ, नलदुर्गा या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अक्कलकोटमध्ये देखील पाऊस जास्त स्वरूपात असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर उदगीर परिसर बघितला, लातूर, परळी या भागात देखील पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर 6 वाजता जर बघितलं, 5-6च्या दरम्यान, तर हिंगोली, वाशिम, पुसद, अर्णी, यवतमाळ, पांढरकवडा, त्याचबरोबर हिंगणघाट, वर्धा, अरवी, नागपूर, रामटेक, उमरेड, भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया, गडचिरोली या परिसरात देखील हलका ते फुलका पाऊस पडणार आहे, म्हणजे हलका मध्यम. त्याचबरोबर अजून जर आपण जर अ, तुमसर, भंडारा परिसर बघितला, इथे देखील पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आपण सर्वात आधी जळगाव परिसर बघूया. जळगाव परिसरात देखील संध्याकाळी 6 वाजता थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. आपण बघूया वातावरणामध्ये त्या भागामध्ये काही दिवसभरामध्ये बदल होतोय का? जळगावमध्ये जास्त प्रमाणात पाऊस नाही, थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर अमळनेर, धुळे, धुळ्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. चाळीसगावमध्ये देखील त्याच पद्धतीनं पाऊस असणार आहे. मालेगाव, सटाणा, मनमाड, त्याचबरोबर कोपरगावमध्ये देखील हलका फुलका पाऊस आहे. नाशिक या भागात देखील पाऊस पडू शकतो. अकोले या भागात देखील पाऊस असणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हवामानाबद्दल तुमचं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया
अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार. एक विशेष म्हणजे की हा जो परिसर आपण सांगितला आहे, या संपूर्ण परिसरामध्ये वादळी वाऱ्याची देखील दाट शक्यता आहे. म्हणजे या पावसामध्ये वादळी वाऱ्या देखील जास्त प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर विजाचं प्रमाण देखील असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे.